ज्ञानपीठ, विद्यापीठ, गुरुकुल ही शब्द भारताने जगाला दिली। आपण ज्याला ज्ञानाचं भांडार म्हणतो, जिथून आपण ज्ञान घेतो, शिक्षण घेतो, जीवनाला कलाटणी देतो। सुसंस्कृत व्यक्ती कशा होतात, कशा पद्धतीने त्या घडतात, कुठेतरी शिकतात ना, ज्ञान घेतात ना, मग ते ज्ञान आपल्याला घ्यायचंय। ते ज्ञान कसं घ्यायचं हो? नालंदा, तक्षशिला येथील विख्यात विद्यापीठे हीच जगाची ज्ञानपीठे ठरली। प्लेटो, अरिस्टॉटल यांची अकॅडमी याच धर्तीवर चालत होती। विद्यार्थी घडवले जात होते, मग ते बाहेर पडत होते, पुढे आपापल्या जीवित हेतूनुसार संपादन केलेल्या ज्ञानाचा उपयोग करीत होते आणि समाजाला त्याचा उपयोग करून देत होते। आजकाल विद्यार्थी नोकरी मिळवण्यासाठी मनोदय अंतर्यामी ठेवून विद्यार्जनाला प्रारंभ करतात। आपणही वयाची 20-25 वर्षे शिक्षणासाठी घालवतो, पुढे पदवी मिळते, ती निर्वाहन मार्ग सापडत नाही, त्यामुळे मनाला खिन्नता प्राप्त होते। अनेक पदवीधर आज पाहतो, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले, PhD झालेले, नेट सेट झालेले आणि अतिशय चांगल्या प्रकारच्या डिग्र्या संपादन केलेल्या मुलांना उपजीविकेसाठी साधन नाही। मग असा प्रश्न पडतो कधी कधी, ह्या पदव्या खरंच एवढ्या महत्त्वाच्या आहेत का? म्हणजे कला, क्रीडा यांचा काय उपयोग आहे की नाही, याही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। आवर्जून सांगाव्याशा अशा काही गोष्टी या ठिकाणी आहेत। मग सर्व दुरितांसाठी शिक्षणाचा वाटा किती, विद्यापीठांची जबाबदारी किती? विद्यार्थ्यांनी आरंभीच्या मनाशी विचार केला पाहिजे की आपण कशासाठी शिकतो। बसून चालणार नाही, या कल्पनेने शिक्षणाच्या वाटेवर जाऊ नये। जगाच्या कल्याणासाठी धडपडीचा अर्थ प्राप्त व्हावा यासाठी शिकले पाहिजे, पण ऐहिक निर्वाहासाठी आणि उत्कर्षासाठी आपल्या प्रयत्नांना नेमकी दिशा आणि आशय असला पाहिजे। खरी विद्यालय आणि विद्यापीठे ही व्यक्तीला मुक्त, समर्थ आणि स्वावलंबी बनवण्याशिवाय राहणार नाहीत। शिक्षण हे प्रबोधनासाठी आणि प्रज्ञा हे जीवन बोधासाठी असले पाहिजे। जीवन हे तत्वतः स्वाधीन व आत्मसंरक्षणासाठी असले पाहिजे। त्याच्या धारणेच्या आणि संवर्धनाच्या प्रेरणा त्याच्या ठायी मुळातच असतात। वृक्षही बीजातून प्रगटतो, जे बीजभूत आणि अंगभूत असते त्याचे आविष्कार काळाच्या ओघात घडते। त्याला हवा, पाणी, अन्न या घटकांची साथ लाभते आणि मग बीजारोपण किंवा धान्याची पेरणी करण्यापूर्वी नंतरच्या निष्पत्तीची रूपरेखा मनाशी निश्चित असते। तसंच आहे जीवनाचे। विद्यापीठात येऊन विशिष्ट शाखेचा विद्यार्थी सफल जीवनाचे कोणते रूप निवडू शकेल हे कळणे महत्त्वाचे आहे। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एका पदवीदान समारंभात म्हणाले होते, इन द वर्ल्ड ऑफ आयडियाज अँड आयडियल्स दीज युनिव्हर्सिटीज आर टू बी लीड द सोसायटी। विद्यापीठ ही उच्च शिक्षणाची संस्था असते। पोटाला अन्न पुरण्या एवढे मनापुढे काही आदर्श ठेवून जीवनाला दिशा व आकार देणे हे विद्यापीठाचे खरे कार्य आहे। प्रथम उपजीविकेचा प्रश्न सुटावा व संस्काराचे सौंदर्य नंतर प्राप्त व्हावे। विद्यापीठे ही प्रथम संस्कार प्रधान असतात, नंतर ती उपजीविका प्रधान होऊ शकतात। याही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि अशा गोष्टींचं जीवन जगण्यासाठी विद्यापीठाची परंपरा या देशाने पाळलेली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल, छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी युनिव्हर्सिटी असेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असेल, संत गाडगेबाबा अमरावतीची विद्यापीठ असेल, पंजाबराव देशमुख विद्यापीठ असेल, भारतामध्ये जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी असेल, राजीव गांधी युनिव्हर्सिटी असेल, अहमदाबादमध्ये राजाराम महाराजांची युनिव्हर्सिटी असेल, सयाजीरावांची युनिव्हर्सिटी असेल, जगाला ज्ञान देणारे अनेक तक्षशिला नालंदाची परंपरा असणाऱ्या या भारतामध्ये शिक्षण येत राहील। शिक्षणामध्ये उपजीविका असेल, पण माणसामध्ये असणाऱ्या मूलभूत शक्तीला बाहेर काढून त्याला त्याच्या आयुष्यासाठी आणि हे जग आणखी सुंदर बनवण्यासाठी जे शिक्षण दिलं जाईल ना, त्या शिक्षणाला माझा सलाम। आजही मला तुम्हाला सांगायचंय, उपजीविका फार महत्त्वाची आहे, ती झालीच पाहिजे, पण त्यानंतर तुमच्या हातून अशी कला कुसर निर्माण झाली पाहिजे, लोक म्हटले पाहिजे, गायलं पाहिजे तर तानसेननीच। तसं आपल्या जीवनामध्ये, आपल्या भाषेमध्ये आपलं नाव घेतल्यानंतर आपलं कर्तृत्व समोर आलं पाहिजे आणि त्यासाठी विद्यापीठ एक माध्यम आहे। तुम्ही तुमच्या स्वतःतला दिवा जागवा, दीप भव। विद्यापीठाचं साधन म्हणून उपयोग करा, साध्य मात्र तुम्ही ठरवा। मग पहा, आयुष्य उज्ज्वल आहे, भविष्य उज्ज्वल आहे। एवढं बोलतो आणि थांबतो। विद्यापीठासाठी माझा सलाम, धन्यवाद।